नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही विचार करत असाल की तुमचा बँक अकाउंट पूर्णपणे सुरक्षित आहे, तर थांबा. कारण महाराष्ट्रात सायबर चोरींनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. राज्यात तब्बल 10,000हून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून कोटी रुपयांची फसवणूक समोर आली आहे. राज्यात गेल्या 2025 ते मे 2026 या कालावधीत 10,505 सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 2,379 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात फडणवीस म्हणाले की नागपूर शहरात जानेवारी 2026 ते मे 2026 पर्यंत सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाल्याबाबत 30 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पूर्ण शहरात एकूण 536 गुन्हे दाखल झाले असून 2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मुंबई शहरात 2025 मध्ये सायबर आर्थिक फसवणुकीसंदर्भात 4,825 गुन्हे दाखल असून 1,410 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व गुन्ह्यात 1,031 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली, ज्यापैकी 110 कोटी रुपयांची रक्कम होल्ड करण्यात यश आले आहे. प्रशासन गुन्हेगारांवर कार्यवाही करतच आहे, पण नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. या फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांनी सदा सतर्क राहा, असा संदेश दिला आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. बँकेचे डिटेल्स, पासवर्ड किंवा OTP कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या ओळखीत कोणाची अशी फसवणूक झाली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सुरक्षित राहतील. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.